हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की डेसिमल नंबरला आपण बायनरीमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. राईट, त्याच्यामध्ये आपण दोन पार्ट पाहिलेले आहेत. व्हिडिओमध्ये दोन सेपरेट व्हिडिओज आहेत. एक इंटिजर पार्टसाठी आहे आणि दुसरा आहे फ्रॅक्शनल पार्टसाठी. तर आता डेसिमल टू बायनरी जर एखादा नंबर आपल्याला कन्वर्ट करायचा असेल तर ते आता आपण करू शकतो. राईट, बट व्हॉट अबाउट द अदर नंबर सिस्टम्स? जर मला एखादा दिलेला नंबर हेक्समध्ये कन्वर्ट करायचा असेल किंवा एखादा दिलेला नंबर जर मला ऑक्टलमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय प्रोसेस असते किंवा काय स्टेप्स यूज करावं लागतात, कोणती मेथड यूज करावी लागते. राईट, तर मेथड वगैरे आपल्याला काही चेंज करण्याची गरज नाहीये. आपण ज्या मेथडने डेसिमल टू बायनरी सॉल्व्ह केलेला आहे तेच सगळे रूल्स आपण जशाच तशी यूज करणार. डेसिमल टू ऑक्टल कन्वर्जन अँड डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्वर्जन. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण तेच पाहणार आहे की दिलेल्या डेसिमल नंबरला आपण बायनरी व्यतिरिक्त म्हणजे बायनरी सोडून ऑक्टल आणि हेक्साडेसिमल या दोन नंबर सिस्टम मध्ये कसं कन्वर्ट करू शकतो. ओके, तर आता याचं न्यूमरिकल वगैरे सॉल्व्ह करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. मी तरी तुम्हाला एक न्यूमरिकल सॉल्व्ह करून दाखवतो. ठीक आहे, तर पहा आता. ओके, तर आता इकडे लक्ष द्या तुम्ही. काय आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण नंबर सिस्टमचं कन्वर्जनच पाहणार आहे. राईट, बट हे कन्वर्जन जे आहे ते आपण दोन वेगवेगळे कन्वर्जन पाहूयात. फर्स्ट कन्वर्जन जे आपण पाहूयात ते असेल आपलं डेसिमल नंबर सिस्टम टू ऑक्टल नंबर सिस्टम. ओके, आणि जे सेकंड वालं कन्वर्जन असेल ते असेल आपलं डेसिमल नंबर सिस्टम टू हेक्साडेसिमल नंबर सिस्टम. ओके, तर आता रूल्स जे आपले डेसिमल टू बायनरीचे होते तेच रूल आपल्याला जशाच तसे यूज करावं लागणार आहे. ओके, तर आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रूल इथं लिहून दिला होता जो की दोघांसाठी पण कॉमन रूल असेल. दोघांसाठी कॉमन रूल काय? नेव्हर यूज बेस ऑफ डेसिमल. नेव्हर यूज बेस ऑफ डेसिमल म्हणजे हा बेस आपल्याला यूज करायचा नाहीये. हा जो रूल आहे हा दोन्ही सिस्टमला सुद्धा अप्लिकेबल आहे, दोन्ही कन्वर्जन मध्ये सुद्धा अप्लिकेबल आहे. तर आता याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे की बाबा डेसिमल दिलाय, ऑक्टल दिलाय. डेसिमल नंबर सिस्टमचा बेस असतो 10, ऑक्टल नंबर सिस्टमचा बेस असतो 8. ओके, जर नंबर कन्वर्ट करायचा असेल, डेसिमल टू ऑक्टल मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर त्या केसमध्ये मला काय करावं लागणार आहे की 10 हा बेस मी यूज करणार नाही. मी यूज करणार कोणता बेस? 8. राईट, तर आता बेस 8 जर यूज करायचा असेल तर आता याच्यामध्ये सुद्धा की दिलेला जर तुमचा डेसिमल नंबर समजा इंटिजर असेल तर इंटिजर जर असेल तर त्यासाठी आपण कोणती मेथड यूज करत असतो? डिव्हिजन वाली मेथड यूज करत असतो. राईट, आता डिव्हिजन वाली मेथड यूज करताना काय करायचं? या डिव्हिजनच्या मेथडमध्ये डिवाइड गिवन बायनरी बाय 8. कशाने डिवाइड करायचं? त्या दिलेल्या बायनरी नंबरला 8 ने डिवाइड करून टाकायचं. सिमिलरली जर तुमचा दिलेला जर नंबर समजा फ्रॅक्शन आहे, दिलेला नंबर काय आहे? एक फ्रॅक्शन आहे. ओके, तर त्या फ्रॅक्शन साठी आपण मेथड कोणती यूज करत असतो? मल्टिप्लिकेशन मेथड. काय यूज करणार? मल्टिप्लिकेशन मेथड यूज करणार. तर मल्टिप्लिकेशन करताना इतर रूल मला लिहावं लागेल की मल्टिप्लाय गिवन, एक मिनिट, इंटिजर डिव्हिजन डिवाइड द गिवन बायनरी नाही. ठीक आहे, डिवाइड द गिवन डेसिमल असेल, कारण आपण नंबर फाइंड आउट करतोय ना, तर आपल्याला दिलेला जो नंबर आहे तो डेसिमल नंबर असतो. ओके, तर हे एवढं करेक्शन लक्षात ठेवा. डिवाइड द गिवन डेसिमल. ऑब्वियस आहे, डेसिमल टू बायनरी जर कन्वर्जन आपण करत असेल तर आपल्याला गिवन जो नंबर असेल तो डेसिमलच असणार आहे. इथं पण तेच, मल्टिप्लाय द गिवन डेसिमल बाय 8. याला काय करायचं? 8 ने
मल्टिप्लाय करायचं, म्हणजे प्रोसेस तुमची तीच राहणार आहे, फक्त फरक पडला तो बेस व्हॅल्यूचा. कारण बघा डेसिमल टू बायनरी असताना हा रूल सांगत होता की डेसिमल वापरू नका, म्हणजे आपण वापरलं कोणतं बायनरी. ओके, आता डेसिमल टू ऑक्टल आहे तरी पण तेच रूल आहे, फक्त फरक पडला काय, बायनरीच्या जागी ऑक्टल आलं, म्हणून आपण बेस 2 च्या जागी काय यूज करणार आहे, आता बेस 8 यूज करणार असेल. ओके, मग आता हाच लॉजिक जर आपण या नंबर सिस्टमच्या कन्व्हर्जन साठी जर यूज केला, राईट, तर या नंबर सिस्टमच्या कन्व्हर्जन साठी जो लॉजिक जर यूज केला तर त्याचा काय होणार आहे की दिलेला जो तुमचा नंबर असेल, म्हणजे जर इंटिजर नंबर असेल तर त्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड द गिवन डेसिमल बाय 16. आता कितीने डिवाइड करावं लागेल, 16. का करावं लागेल, कारण हेक्साडेसिमलचा बेस असतो 16. ओके, त्यानंतर सेम रूल काय करायचं, आता मल्टिप्लाय द गिवन डेसिमल बाय 16. डिवाइड पण 16 नेच करायचं, मल्टिप्लाय पण 16 नेच करायचं. बट याच्यात एक लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, ठीक आहे. तर आता जेव्हा आपण बायनरी नंबर सिस्टमच यूज करत होतो, डेसिमल टू बायनरी, तर आपल्या आन्सर मध्ये फक्त 0 किंवा 1च यायचे, बरोबर आहे. तर आता जेव्हा आपण ऑक्टल यूज करणार आहे, तर ऑक्टल यूज करताना आपल्या नंबर सिस्टम मध्ये जर मी समजा ऑक्टल यूज करत असेल, ठीक आहे, जर समजा मी ऑक्टल यूज करत असेल, तर ऑक्टल यूज करताना माझे जे आन्सर्स आहेत, राईट, म्हणजे डिव्हिजन करताना रिमाइंडर माझा आन्सर राहतं, मल्टिप्लिकेशन करताना फ्रॅक्शन पॉइंटच्या अलीकडची जी व्हॅल्यू असते ते आपले आन्सर्स असतात. तर हे जे आन्सर आहेत ना, हे आन्सर 0 to 7 च्या मध्ये राहू शकतात, कारण आपण ऑक्टल नंबर सिस्टम यूज करतोय. जर समजा तेच मी हेक्साडेसिमल नंबर सिस्टम यूज करतोय, तर माझे जे आन्सर्स असतील हे आन्सर्स असतील 0 to F च्या रेंज मध्ये. का, कारण हेक्साडेसिमल नंबर सिस्टम मध्ये 0 to F पर्यंत डिजिट असतात. ओके, तर आता जर ही व्हॅल्यू आपल्याला बाय डेसिमल मध्ये मिळत असेल तर आपल्याला काय करावं लागेल, समजा की तुम्ही डिव्हिजन केलं आणि तुम्हाला रिमाइंडर मिळत असेल समजा 13, जर 13 रिमाइंडर मिळत असेल तुम्हाला, तर त्या 13 ला तुम्हाला लिहावं लागेल D, राईट. जर तुम्हाला 10 रिमाइंडर मिळत असेल तर त्याला लिहावं लागेल तुम्हाला A, अँड सो ऑन. असे वेगवेगळे मेथड्स आहेत ते आपल्याला यूज करावं लागणार आहे, राईट. आता एक नंबर जो आहे तो मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो, ठीक आहे. ऑक्टल नंबर सिस्टमचं एक आपण एक्झाम्पल घेऊया, ते एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. पहा इकडे, कन्वर्ट 52 इन डेसिमल इंटू 8 ऑक्टल, राईट. आता सुरुवातीपासून जे स्टुडंट व्हिडिओ वगैरे पाहत आहेत त्यांना सर्वांना माहित आहे की आता इथं जो दिलेला 52 नंबर आहे हा तुमचा एक इंटिजर नंबर आहे, तर याला आपल्याला इथं लिहावं लागतं, हिअर द गिवन नंबर इज इंटिजर अँड सो ऑन, सो वी विल यूज दिस मेथड. हे सगळं आपण लिहिणार आहे. आता आपल्याला इथं करायचं आहे डायरेक्ट डिव्हिजन. ओके, पहा, तर डिव्हिजन करताना नेवर यूज बेस ऑफ डेसिमल, म्हणजे मला डिव्हिजन करताना 8 ने डिवाइड करावं लागेल. कोणाला डिवाइड करावं लागेल, 52 ला डिवाइड करावं लागेल, आणि या कॉलम मध्ये मी लिहिणार रिमाइंडर. ओके, या कॉलम मध्ये काय लिहितो आपण, रिमाइंडर. इथे असतो तुम्हाला दिलेला नंबर तुमचा, राईट, आणि हा आहे काय तुमचा बेस, राईट. आता चला याला आता 8 ने डिवाइड करायचं, तर 8 1 8, 8 संग 48, 8 6 जा 48, राईट. 48 जर आले तर रिमाइंडर उरला किती, 4. आता बघा हा जो 6 आहे, ठीक आहे, हा जो 6 आहे, हा 6 या 8 पेक्षा लहान आहे. 8 पेक्षा लहान आहे म्हणजे आता याला डिव्हिजन होते का, नाही होत, म्हणून हे जे 6 आहे हे 6 आपलं रिमाइंडर असेल तर याला असा एरो दाखवून आपण डायरेक्टली इथं आन्सर लिहून घेतलं. ओके, तर आता आपलं सॉल्व्ह झालं, इथं संपलं. हेच आपण बायनरीत जर सॉल्व्ह केलं होतं तर त्याचा आपला आन्सर आलं 110100 असं काहीतरी त्याचा आन्सर होतं. तर आता हेच नंबर जर आपण ऑक्टल मध्ये कन्वर्ट केला तर आपल्याला छोटासा आन्सर मिळालेला आहे. ते आन्सर काय आहे, 4 आणि 6 आहे. परत आता इथं चूक होऊ नये
की डिव्हिजन मेथडने जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर खालचा जो नंबर असतो तो असतो आपला MSB आणि वरचा जो नंबर असतो तो असतो आपला LSB. तर सिक्वेन्स आपण कशी लिहित असतो, MSB टू LSB. आता याच्या खाली जेव्हा याचं आपण सोल्युशन लिहूयात तर सोल्युशन मध्ये मी काय लिहिणार, सोल्युशन इज इक्वल टू 52 हा नंबर आहे जो की मला डेसिमल मध्ये दिलेला आहे, त्याला मी कन्वर्ट करलं, एक मिनिट मी क्वेश्चनच लिहितोय परत, तर याला मी कन्वर्ट केलं तर कन्वर्ट केल्यानंतर याची व्हॅल्यू आलेली आहे 64, बट हा कशात आहे, ऑक्टल मध्ये आहे. कळलं, राईट. तर ब्रॅकेटच्या बाहेर आपण या गोष्टी करू शकतो, राईट. आता असाच एखादा जर नंबर आपण घेतला, ठीक आहे, त्या नंबरला जर आपल्याला हेक्स मध्ये कन्वर्ट करायचा असेल तर हेक्स मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला काय करावं लागणार आहे की दिलेल्या हेक्स नंबरला आपण डिवाइड करणार, कितीने डिवाइड करणार हो, 16 ने आपण डिवाइड करणार. ओके, राईट. एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेऊन दाखवतो हेक्साडेसिमलचं, पहा. ओके, तर हेक्साडेसिमलचं एक एक्झाम्पल पाहूयात आपण. समजा मी क्वेश्चन घेतला एक, कन्वर्ट 178 डेसिमल मध्ये दिलाय, याला कन्वर्ट करायचंय हेक्स मध्ये. ओके, रूल वगैरे सगळे सेम असतील, वर जसं समजून सांगितलं तसं. तर आता याला मला डिवाइड करावं लागेल 16 ने. तर 16 ने डिवाइड करायचं असेल तर तुमचं पहिली प्रायोरिटी म्हणजे तुम्हाला 16चा पाडा आला पाहिजे. ओके, तर आता 16 1 जा 16, एक उरला, 18 झाले, राईट. 16 एक 16, रिमाइंडर उरला किती, 2. आता हा इथं 11 दिसतोय, या 11 ला या 16 ने डिव्हिजन होऊ शकत नाही, तर हे 11 आपलं रिमाइंडर आहे, या रिमाइंडरला ऍज इट इज इथं लिहून टाकायचं. तर हे 11 आहे. आता हे जे 11 रिमाइंडर आलेलं आहे, हे 11 रिमाइंडर डेसिमल मध्ये आलेलं आहे, ठीक आहे. हेक्साडेसिमल मध्ये आपण 11 ला 11 लिहित नाही, तर हेक्साडेसिमल मध्ये आपण 11 ला लिहित असतो B. 11 ला काय लिहितो, B. आणि जे तुमचा 2 आहे, या 2 ला हेक्साडेसिमल मध्ये काय लिहितात, 2च लिहितात. ओके, तर हा जो तुमचा कॉलम आहे, हा वाला, हा कॉलम आहे तुमचा रिमाइंडर, बट हा रिमाइंडर कोणता आहे, डेसिमल नंबर सिस्टमचा आहे. आणि हा जो कॉलम आहे इथे, हा कॉलम रिमाइंडरच आहे, बट हा रिमाइंडर कशाचा असणार आहे, हेक्साडेसिमलचा असणार आहे. तर ॲज पर द रूल्स हा जो B आहे, हा B म्हणजे असतो आपला MSB, हा 2 म्हणजे असतो आपला LSB. तर आपल्याला MSB टू LSB लिहावं लागतं, राईट. मग आता खाली आपण याचं सोल्युशन लिहूयात. सोल्युशन मध्ये 178 10 मध्ये आहे, तर याला कन्वर्ट केलं तर याचा आन्सर आलेला आहे B2 इन टर्म्स ऑफ 16. ओके, तर हे अशा प्रकारे कन्वर्जन्स होतात. तर आता या आजच्या व्हिडिओला जर आपण कन्सिडर केलं, आजचं फक्त फ्रॅक्शन वाला पार्ट तेवढा बाजूला ठेवा, फक्त इंटिजर तेवढ्या पार्टची प्रॅक्टिस करा. फ्रॅक्शनचा पार्ट मी उद्या शिकवून देतो तुम्हाला, ठीक आहे. तर आजपर्यंत आपण वेगवेगळे कोणते कोणते कन्वर्जन्स पाहिले बघा. पहिला आपण डेसिमल टू बायनरी, याच्यामध्ये आपला इंटिजर वाला पार्ट पण झालाय आणि फ्रॅक्शन वाला पार्ट पण झालाय. ओके, त्यानंतर सेकंड कन्वर्जन आपण पाहिला आता डेसिमल टू ऑक्टल, याच्यामध्ये फक्त आपला इंटिजर वाला पार्ट झालाय, आपला फ्रॅक्शन वाला पार्ट जो आहे, राईट, आपला जो फ्रॅक्शन वाला पार्ट आहे तो अजून झालेला नाहीये, ते उद्या होईल. आणि त्यानंतर डेसिमल टू हेक्साडेसिमल पाहिलंय, याच्यामध्ये पण आपला इंटिजर वाला पार्ट झालेला आहे, बट आपला फ्रॅक्शन वाला जो पार्ट आहे, तो फ्रॅक्शन वाला पार्ट पेंडिंग मध्ये आहे, तो आपला नेक्स्ट लेक्चर मध्ये होईल, राईट. तर आता हळूहळू अशीच नंबर ऑफ कन्वर्जन्स जे आहेत हे वाढत राहतात. जेव्हा खूप सारे कन्वर्जन्स वाढतात तेव्हा आपल्याला कन्फ्युजन होतं की कोणत्या नंबर सिस्टम मधून कोणत्या नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचं, तर काय करावं लागणार, ठीक आहे. तर त्यासाठी वेळोवेळी मी तुमचं छोटं छोटं रिव्हिजन घेत राहील आणि तेव्हा मी तुम्हाला सांगत राहील की बाबा कन्वर्जन जर आले तर त्याला आयडेंटिफाय कसं करायचं आणि इमिडिएटली त्याला सॉल्व्ह कसं करायचं, कन्फ्युजन होऊ नये म्हणून, ठीक आहे. प्रॉब्लेम काय माहिती आहे का, कन्वर्जन्स खूप सोपे आहेत, जस्ट तुम्हाला मला एक पुश द्यावा लागतो, राईट, की बाबा जेव्हा आपण कन्वर्ट करतोय तर ही मेथड आणि ही मेथड आहे. तर तुम्ही सुरुवातीला पहिल्या मोमेंटला काय होतं तुमचं,
की ही आहे तर हे कन्व्हर्जन कसं करू, राईट. तर ही जी गोष्ट होत आहे ही फक्त लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळे होत असते. जेवढे जास्त न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करत राहणार तेवढी तुमची प्रॅक्टिस ही जास्त होत असणार आहे, राईट. तर पहिल्या व्हिडिओमध्ये अलीकडे मी तुम्हाला जे होमवर्क वगैरे दिले होते इंटिजर पार्टचे, तेच होमवर्कचे 3ही एक्झाम्पल्स किंवा एक मी सॉल्व्ह केलेला म्हणजे 4 एक्झाम्पल्स होतात. ते 4ही एक्झाम्पल्स अगोदर डेसिमल टू ऑक्टल कन्वर्ट करा आणि ते 4 एक्झाम्पल परत डेसिमल टू हेक्साडेसिमल कन्वर्ट करा. ओके. आणि सिक्वेन्स काय मेंटेन करणार, पहिले 4 जेव्हा सॉल्व्ह करेल तेव्हा ऑक्टल प्रमाणे सॉल्व्ह करायचं, म्हणजे 4ही ऑक्टल मध्ये आणि त्यानंतर 4ही हेक्साडेसिमल मध्ये, राईट. आणि प्रॅक्टिस करणं हेच याचं सोल्युशन आहे. प्रॅक्टिस झाली की तुम्हाला ऑटोमॅटिक त्याच्या मागे काय आहे सायन्स किंवा त्याच्या मागे काय आपण एक लॉजिक यूज केलेला असतो, ते लॉजिक काय आहे काय नाही ते तुम्हाला मी पुढे पुढे आणखी समजून सांगतो की बाबा हे कशा प्रकारे कन्वर्ट होतं, याच्या मागे नेमकं काय लॉजिक आहे. ओके, राईट. जर व्हिडिओ समजत असेल, शिकवलेलं सगळं समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, राईट. अजून अशा नवनवीन व्हिडिओसाठी डिजिटल टेक्निक रिलेटेड सर्वच व्हिडिओ येणार आहेत आपल्या चॅनलवरती, ठीक आहे. तर या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, थँक्यू.